हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. आता वाजलेले आहेत 4:30 आणि मुलं आली होती स्कूलमधून. पाऊस होता त्याच्यामुळं मग जरा वेळ रोडवरती जाऊन थांबावं लागलं, कारण 2 दिवस झाले आता परत पाऊस चालू झाला आहे इकडे. आता कृष्णाला पावसातच खेळायला जायचं असतं, त्याच्यामुळं असं काहीतरी त्याचं चालू होतं. त्याला ना कपडे बदलायचे असतात ना फ्रेश व्हायचं असतं. असं लाडीगोडी लावतं, मम्मा प्लीज प्लीज जाऊ दे, असं त्याचं चालू होतं. कपडे बदलून नाश्ता खाऊन जा म्हणते, तरी तो अगोदर थोडंसं खेळून येतो असं करत असतो. त्याला युनिफॉर्म त्याला चेंज वगैरे येत नाही. प्रांजूचं तिचं आवरते. हात पडला होता परवा दिवशी, कोपराला लागलं होतं बरंचंच. आता थोडीशी जखम बरी झाली. मग त्याची तो फ्रेश होतो, कपडे काढून दिले की. मग तो फ्रेश होण्यापर्यंत तोपर्यंत चेक केलं काय होमवर्क काय काय दिलेलं आहे. त्याला आता हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुवायला येतात, साबण लावून धुतो तो व्यवस्थित. आणि आत्ता शिकलाय, मला वाटतं 1-1.5 महिना झाला आत्ता तो धुवायला लागलाय. पण अंग वगैरे व्यवस्थित पुसत नाही, तसंच ओले ह्याच्यात कपडे घालतो, त्यामुळे मग अंग पुसून कपडे घालून देते मी. आणि ते सगळं त्याचं ना स्कूलमध्ये काय काय केलं आहे ते सगळं त्याला सांगायचं असतं. हे असं केलं, ते तसं केलं, त्याचं चालू असते, हे केलं ते केलं. आता बाहेर पाऊस चालू आहे सध्या तरी. असा तो शांत उभाच राहत नाही, म्हणजे त्याचं पळायचं सारखं हेच असतं. कपडे घालेपर्यंत पण त्याला शांतता नसते. बाहेर जातो चालू होतं. मग लगेचच मग नाश्ता दिला. आता भूक लागलेली असते चांगली, पोटभर खातं. त्यामुळे सकाळी पुट्टा आणि मुगाची भाजी केली होती. मग भाजी सकाळचीच ठेवते, पण संध्याकाळी मग आल्यानंतर एक भांडं बुट्ट्याचं शिजवलं होतं. पण भाजी नको होती, केळंच खायचं होतं, केळं साखर बुट्टं. तसं पण छान लागतं. प्रांजूला तर भाजी आवडतच नाही, ते केळंच खाते. पण कृष्णा थोडी का होईना भाजी खातो. पण आता दीदीने घेतली नाही म्हटल्यानंतर मी पण नाही घेत, म्हणून केळंच हे करतं. पण अगोदर नुसतं केळंच खाऊन घेतो, म्हणून म्हटलं मी कुस्करून देते व्यवस्थित. ते व्यवस्थित मिक्स केलं तर मग छान लागतं. मग ते मी व्यवस्थित असं मिक्स करून दिलं. आणि त्याच्या आवडीचं असेल तर मग तो हातानेच खातो, आवडत नसेल तर मग भूक नाही किंवा हे नको ते नको असं चालू होतं. पण आवडतात ते पदार्थ मग हातानंच खातो. मग प्रांजूला पण व्यवस्थित मी कुस्करून घ्यायला येत नाही म्हटल्यानंतर, मम्मा मला तो पण कुस्करून दे असं होतं. मग तिला पण कुस्करून दिलं. ते व्यवस्थित केळ मिक्स झालं तर मग छान लागतं. आणि नाश्त्याचं असं आल्यानंतर पण नाश्त्याचंच देते, चहा बिस्किट वगैरे असं. म्हणजे कधी तर देते ते पण, ज्यावेळी काही बनवलेलं नसेल त्यावेळी. पण शक्यतो असं काहीतरी हे करतेच. त्याला मांडी घालून जास्त वेळ बसताच येत नाही, पाठीत दुखतंच म्हणतो. मग तो असं पालती मांडीच घालून बसतो, का काय माहिती नाही, पण जास्त वेळ नाही बसत मांडी घालून. खाऊन झालं होतं. मग कालचे गुलाबजामुन 5च राहिले होते बाकी. आज म्हटलं दोघाला 2-2 दिले, कारण परत भांडणं लागतात, त्याला 2 मला 3 असं व्हायला नको, 2-2च दिली. आणि तो एक अख्खच घेऊन तोंडात घालतो, म्हणून त्याला म्हटलं मी तुला तोडून देते. एक अख्खच खातो तसंच, पण मग ते चावता येत नाही व्यवस्थित ना, त्याच्यामुळं मग असं हे करून देते. त्याला बोलायला भरपूर लागतं, म्हणजे हे ते मम्मा तू काय केलं, तो विचारतो मी स्कूलला गेल्यावर तुला करमतं का, माझ्यातून 1 स्पून तरी खा, असं हे करत असतो. तो काही खायला घेतलं की मम्मा तू पण खा असंच करतो. त्यानं चालल्यानंतर त्याच्यातनं पण खायचं असतं, नाही मग तिला परत त्याला हे होतं, त्याच्याकडून खाते माझ्याकडून खात नाही. पण तिला गुलाबजामुन जास्त आवडतं, त्यामुळे ती जास्त नाही देत तसं खायला. पण त्यानं दिलं होतं म्हटल्यानंतर मम्मा तू पण खा असं तिचं पण हे होतं.
खाऊन झालं की आपलं आपलं खाल्लेलं प्लेट वाटी काय असेल ते मुलांना किचनमध्ये नेऊन ठेवायची सवय, ज्याचं त्यानंच ठेवायचं. आणि तो बुक बॅगेत व्यवस्थित ठेवत नाही, असं खालून हे होतात, दुमटली जातात, त्याला व्यवस्थित हे करता येत नाही, वरून दुसरं त्याच्यावर असं दाबून दाबून ठेवत जातो आणि त्याचं बुक पण थोडं लवकरच फाटतात. त्याला व्यवस्थित वापरायचं म्हणजे हे होत नाही. थोडंसं होमवर्क होतं, ते लाईन ओढून दिले, त्याला लाईन ओढतो पण अशा वाकड्या तिकड्या जातातले, त्याच्यामुळं मग लाईन ओढून दिले की मग त्याची तो काढतो. आता तो बसतो, त्याची तोच करतो अभ्यास, म्हणजे होमवर्क आहे तो पण बाकी जे शिकवायचं आहे ते मग नंतर मी शिकवाय बसते. आता पाऊस होता म्हटल्यानंतर बाहेर काही जायला येत नव्हतं, म्हटलं जरा बसले तोपर्यंत मग मी माझं काम बाकी ठेवते आणि त्याचं करून घेते. कारण त्याचं कसं मूडवर असतं सगळं, त्याचा मूड असला तर बसतो, नाहीतर मग नाही बसत. पण ज्यावेळी बस म्हणाल त्यावेळेसच बसते. आणि आता थोडंसंच काढलं होतं तोपर्यंत बास होतं, कारण त्याला खेळायला जायचं असतं, स्कूलमधनं आलं की त्याला कधी बाहेर पडेन असं होतं. पण 2 दिवस झालं पावसामुळे जायला येणं झाले, त्यामुळं तो हे करत होता, छत्री घेऊन तरी जातो असं त्याचंही होतं, पण नाही जाऊ दिला, कारण पावसात थोडं जरी भिजलं तर लगेच सर्दी होते. मग नंतर संध्याकाळचं जेवण वगैरे झालं होतं. स्वयंपाकाचं काही मी आज शूट केलं नव्हतं, आज साधंच जेवण होतं, चपाती मटकीची भाजी असं बनवलं होतं. जेवण वगैरे झालं म्हणण्यातर भांडी वगैरे आवरून घेतली, कारण भांडी हे संध्याकाळी सगळं आवरून ठेवते, मग बाकीचं काम आवरायला आपल्याला पण फ्रेश वाटतं. आणि गॅस वगैरे संध्याकाळीच क्लीन करते सगळा, कारण दिवसभर 2-3 ते 4 वेळा त्याच्यावर बनवायचं झालेलं असतं, त्यामुळं संध्याकाळी मग हे सगळं डीप क्लिनिंग करून घेते. पण माझं कसं होतं, गॅसचा ओटा एका साईडला येतो आणि वॉश बेसिनचं एका साईडला येते, त्यामुळं असं पाणी ओतून सरळ धुवून वगैरे काढायला येत नाही, ओलं कापड करूनच मग 2-3 वेळा ते बदलून पुसावं लागतं कापडानेच. वॉश बेसिन जवळच असेल तर काय होतं, मग आपण किचन कट्टा वगैरे स्टाईल्स वरच्या पाणी ओतून धुवून लावायला येतं, मग हे पाणी सगळं किचन कट्ट्यावरून खाली येते, त्याच्यामुळं तसं करत नाही, असं ओलं कापड करूनच पुसून घेते. गॅस वगैरे क्लीन करून घेतला, संध्याकाळी शक्यतो सगळं आवरूनच घेते. वेळ जातो थोडासा, पण सकाळी उठल्यानंतर आपल्याला पण म्हणजे बाकी आवरायला फ्रेश वाटतं, त्याच्यामुळं मग संध्याकाळची क्लिनिंग करते. नंतर वॉश बेसिन जेव्हा भांडी घासेल त्यावेळेसच घासतेच, कारण दिवसातून 3 ते 4 वेळा तर आपली भांडी असतातच, त्यामुळं वॉश बेसिन लई खराब होतं लगेचच, त्यामुळं तिथला तेवढाच एरिया भांडी घासेल त्यावेळी घासून घेतेच. कारण वॉश बेसिन खराब असेल तर मग ते नको वाटतं तिथंच परत भांडी धुवायला, त्याच्यामुळं ते जेव्हाच्या तेव्हा क्लीन करून घेतलं की आपल्याला पण बरं वाटतं. आणि मग वॉश बेसिनमधून वासही येत नाही, वेळच्या वेळ क्लीन केलं की. त्याच्यामधली ही जी जाळी असते ते पण रोजच्या रोज घासते, नाहीतर त्याच्यावर पण भरपूर असं थर साठला की पाणी जात नाही पटकन खाली. आणि ही छोटीशी एक मी सळी केलेली आहे, ते असं वॉश बेसिन घासून झालं की त्या होलमधून हे करून घेते, म्हणजे काही थोडीफार जर खरकट काही अडकलं असेल तर ते निघून जातं, आणि थोडंसं पाणी सोडून देते जरा वेळ, मग त्याच्यामुळं काय होतं, वॉश बेसिनचा वास येत नाही कधी, क्लीन राहतं एकदम वॉश बेसिन मग आपलं. आणि आता पाणी भरपूर असते त्यामुळे थोडा वापर जास्तच होतो आहे, उन्हाळ्यात परत थोडंसं जपून वापरावं लागतं, कारण आता पाऊस भरपूर आहे, त्यामुळं पाणी किती जरी वापरलं तरी काही म्हणजे हे नाही, पण उन्हाळ्यात तसं एवढं वापरायला येत नाही, उन्हाळ्यात पाणी कमी कमी येत जाते. आता झालं सगळं किचन वगैरे माझं आवरून, भांडी वगैरे धुवून सगळं
आता 2 दिवस झालं पाऊस पडतो त्यामुळे लाईट जाते, मग फिल्टर चालू करून संध्याकाळीच हांडा भरून ठेवते, कारण सकाळ परत हे नको. बऱ्याच वेळा सकाळीच बरोबर लाईट गेलेली असते. फरशी वगैरे पण पुसून घेतली व्यवस्थित. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्ता बनवायला घेतला होता. आज उपीटच घेतलं होतं बनवायला. आता बरेच दिवस झालं बनवलं नव्हतं, त्यामुळे कधी तर बनवते, कधी उपीट, कधी पोहे असं पण बनवते. असं नाही की रोजच इडली डोसा पुट्ट करतोय कारण रोज रोज पण तेच म्हटलं की ना टाईम पण जातो आणि कंटाळा येतो आपल्याला पण कधी तर. मग असं थोडंसं हे कसं असं उपीट पोहे बनवलं की पटकन होतं, 10 ते 15 मिनटात आपला नाश्ता रेडी होतो. त्या नाश्त्यांना थोडा जास्त वेळ जातो, पण तो नाश्ता केला की इडली पुट्ट डोशाचं कसं भूक लागत नाही आपल्याला बराच वेळ. तसं ह्यानं कसं नंतर भूक लागते. पण कधी तर असं पण करते. अगोदर थोडंसं तूप टाकून गरा भाजून घेतला चांगला लालसर होईपर्यंत, आणि नंतर मग त्याच कढईमध्ये गरा आधी काढून घेतला बाजूला आणि फोडणी घातली. जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची, कांदा उपीटाला थोडासा जास्तच घालायचा, छान चव येते. आणि थोडा मोठा चिरायचा उपीटाचा कांदा, अगदी बारीक चिरायचा नाही. उभा चिरला तरी पण चालतो, तसा पण चांगला लागतो, किंवा असा चिरला तरी पण हे होतं. आणि थोडीशी उडदाची डाळ धुवून घालते. हळद घालत नाही, पांढरं उपीट करते, पिवळं नाही करत. पांढरं आवडतं त्याच्यामुळे मग तसं करते. आणि बाजूलाच पातेल्यात पाणी पण गरम व्हायला ठेवून दिलं होतं, पाणी उकळून वरून घालते. आणि कांदा जास्त करपवायचा नाही, थोडासा लालसर कलर आला की बास होतं, त्याला जास्त भाजायची गरज पडत नाही. तोपर्यंत बदाम पण कांदा भाजत भाजत सोलून दिले. मुलांना अगोदर नाश्त्याच्या अगोदर बदाम खायला देते आणि मग नाश्ता खायला देते. शेंगदाणे पण भिजवते त्याच्यासोबत, पण प्रांजू आणि त्यांनी शेंगदाणे काही खात नाहीत, त्यांना आवडत नाहीत. मला आणि कृष्णाला शेंगदाणे आवडतात, मग आम्ही दोघे पण शेंगदाणे आणि बदाम पण खातो आणि शेंगदाणे पण खातो. ते दोघे फक्त बदामच खातात, कारण त्या दोघांना नाहीत ते आवडत. कांदा भाजून झाला होता, त्याच्यामध्येच गरा टाकून मिक्स केला व्यवस्थित, आणि मग वरून पाणी ओतून घेतलं. अगदी मोकळा असा हा उपीट तयार होतं, चिकट वगैरे काहीसुद्धा होत नाही. गरा तुम्ही जेवढा व्यवस्थित भाजाल ना तेवढं मग उपीटाला पण चव येते आणि चिकट होत नाही अजिबात, ते पूर्ण असा मोकळा मोकळा होतो असं. ते मग वरून थोडंसं मीठ कमी होतं, कारण कांदा भाजताना थोडंसं टाकलं होतं, वरून थोडं टाकलं, कोथिंबीर टाकून मग झाकून ठेवलं. एक वाफ काढून उघडून बघितलं तर बऱ्यापैकी आता शिजलं होतं, कारण भाजलेला असतो गरा आणि पाणी उकळलं त्यामुळे पटकन शिजलं जातं, जास्त वेळ लागत नाही उपीट बनवायला. 10 मिनटात आपलं उपीट तयार होतं. आणि नंतर एक वाफ काढून गॅस बंद केला. आता मुलांच्या स्नॅक्सला द्यायसाठी हे केळी घेतल्या होत्या, मोठ्या केळी. याचा थोडासा कलर चेंज असतो, याच्यापासूनच चिप्स बनवतात. केरळात जे चिप्स भेटतं ना, केळाचं चिप्स, ते याच केळापासून बनवलं जातं, पण ते कच्च्या केळापासून बनवतात. हे बऱ्यापैकी पिकलेलं केळ घ्यायचं, कच्चं असेल तर मग ते चव लागत नाही तशी. आणि त्याचे असे काप करून घेते, थोडंसं तूप टाकून, वरून थोडीशी साखर टाकून असं मीडियम गॅसवर भाजून घेते, थोडंसं डाग पडेपर्यंत. छान चव लागते. थोडंसं खोबरं घातलं तरी चालतं, पण माझा नारळ फोडलेला नव्हता म्हणल्यानंतर, त्याच्यासाठी म्हणल्यावर मी नाही फोडला नंतर. छान असं चवीला होतं मुलांना स्नॅक्सला द्यायला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट